गर्लफ्रेंडचा मेसेज आला, आज घरी कोणी नाहीये, तू लवकर घरी ये. असा मेसेज पाहिल्यानंतर कोणत्याही मुलाच्या मनामध्ये लाडूच फुटणार. असंच काही किरण बरोबर झालं. किरणची गर्लफ्रेंड असलेली प्रेरणा, तिने हा मेसेज केला होता. उत्सुकतेने किरण तिला भेटायला तर गेला, पण अचानक प्रेरणाच्या घरामधून धूर निघू लागला. जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ प्रेरणाच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी पाहिलं ओरडण्याचा आवाज प्रेरणाच्या घरामधूनच येतोय. याशिवाय त्या घरातून धूर देखील येत होता आणि स्पष्टपणे दिसत होतं घरामध्ये आग लागली आहे. त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले. प्रेरणाच्या घराचा दरवाजा उघडला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांना समोर दिसलं एक जळतं शरीर, खुर्चीवरती बसलेलं, हातपाय बांधलेले. शरीराचा एक भाग अक्षरशः जळून खाली पडला होता. आता इथे बऱ्याचशा लोकांना समजलं असेल ते जळतं शरीर कोणाचं आहे. जर ते जळतं शरीर किरणचं होतं तर घरामध्ये असलेली प्रेरणा अचानक गायब कुठं झाली? गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या किरण बरोबर नेमकं घरामध्ये काय घडलं? पोलिसांनी जेव्हा या घटनेचा शोध लावला तेव्हा तेही चक्रावून गेले. सर्वात भयंकर म्हणजे या घटनेपाठीमागचं कारण. नेमकं कोणत्या कारणामुळे हे सर्व घडलं? चला आजच्या क्राईम स्टोरीमधून आपण जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याची सुरुवात होते 27 वर्षाच्या प्रेरणापासून. सुरुवातीला प्रेरणाचे वडील कर्नाटका पोलिसामध्ये होते. काही दिवसांनी त्यांची पोस्टिंग म्हैसूरला केली जाते. त्याच दरम्यान प्रेरणाच्या वडिलांचं निधन होतं. त्यामुळे प्रेरणाची आई, भाऊ हे तिघही जण बँगलोरमध्ये राहायला येतात. प्रेरणाच्या मोठ्या बहिणीचं अगोदरच लग्न झालं होतं. भाऊ देखील एका कंपनीमध्ये जॉब करत होता आणि स्वतः प्रेरणा देखील एका टेलिकॉम कंपनीमध्ये काम करत होती. त्याच टेलिकॉम कंपनीमध्ये तिची ओळख झाली 28 वर्षाच्या किरणशी. किरण आणि प्रेरणा दोघंही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. त्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली. दोघांमध्ये अगोदर नॉर्मल मैत्री होती, पण कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. किरणला प्रेरणा आवडू लागली आणि प्रेरणाला देखील किरण आवडू लागला. 14 फेब्रुवारी हा दिवस कोणाच्या लक्षात नाही राहत. याच दिवशी तर बरेचसे मुलं मुली एकमेकांना प्रपोज करतात. तिने देखील किरणला प्रपोज करण्यासाठी हाच दिवस निवडला. आता या स्टोरीमध्ये बघा, इथे एका मुलाने प्रपोज केला नाही तर स्वतः मुलीने प्रपोज केलाय. 14 फेब्रुवारीला प्रेरणाने केलेल्या प्रपोजला किरणनी होकार दिला आणि मग दोघांमध्ये सुरू झालं ते एक वेगळं नातं. चित्रपटाला जाणं, बाहेर फिरायला जाणं, हॉटेलमध्ये जेवण करणं, ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवणं, अगदी सगळं काही व्यवस्थित चालू होतं. 21 एप्रिलला प्रेरणाच्या घरी कोणी नव्हतं. आई आणि भाऊ दोघंही बाहेर गेलेले होते. तिने लगेचच किरणला फोन केला. फोनवरती माहिती दिली, आई आणि भाऊ दोघंही आज बाहेर गेलेत, त्यांना यायला संध्याकाळ होईल, त्यामुळे तू लवकर घरी ये. त्या दिवशी किरण दुसऱ्या कामासाठी बाहेर निघाला होता, पण प्रेरणाचा फोन आल्यामुळे त्याच्या मनामध्ये देखील लाडू फुटू लागले. किरण उतावळ्यापणाने तिच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर सर्वात अगोदर दोघांनी गप्पा मारल्या. किरण बाहेरून नाश्ता घेऊन गेला होता, तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन गेला होता. दोघांनी नाश्ता केला, आईस्क्रीम खाल्ली. अगोदर मनसोक्त गप्पा मारल्या, नंतर टिपिकल कपलसारखा सीन सुरू झाला. प्रेरणा किरणला म्हणाली, आज माझ्याकडून तुझ्यासाठी काहीतरी खास सरप्राईज आहे. आपण नेहमीच संबंध ठेवतो ते एकदम साधारण वाटतं, आज काहीतरी वेगळं करूया. किरणने विचारलं, काय वेगळं करायचंय? तेव्हा प्रेरणाने उत्तर दिलं, वेस्टर्न स्टाईलने आपण संबंध ठेवू. आता त्या शब्दाला इंग्लिशमध्ये पाहिलं तर BDSM असं म्हणतात. सर्वात अगोदर तिने लाकडी खुर्ची आणली. त्या लाकडी खुर्चीवरती किरणला बसवलं आणि स्वतःच्याच हाताने त्याचे कपडे देखील काढले. प्रेरणाची ही स्टाईल पाहून किरण देखील अति उत्तेजित झाला होता, म्हणून तो म्हणाला, तूही लगेच कपडे काढ. तिनेही कपडे काढले. ती जसं जसं सांगत गेली किरण तसा तसा करत गेला. नंतर तिने दोरी काढली, किरणचे हातपाय खुर्चीला बांधले. किरणसाठी या सर्व गोष्टी नवीन होत्या आणि चांगल्याही वाटत होत्या. तो प्रेरणाला बोलत होता, तुला जसं हवंय तसं तू कर. त्यानंतर प्रेरणाने त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. त्यावेळेस किरणला वाटलं, पुढच्या काही क्षणामध्ये आपण जन्नतमध्ये जाणार आहोत. पण पुढच्या काही 1-2 मिनिटांमध्येच किरणला काही कळण्याच्या अगोदरच तिने पेट्रोल मिक्स केरोसिनची बॉटल अगोदरच भरून ठेवली होती. ती पूर्णपणे उघडा झालेल्या किरणच्या अंगावर तिने ती बॉटल ओतली आणि काही सेकंदातच माचीची काडी फेकून त्याला आग लावली.
शरीरावरती चटके जाणवल्यानंतर त्याला समजलं आपल्याबरोबर मोठं काहीतरी कांड झालंय. तो जोरजोरात ओरडायला लागला. त्याला खुर्चीवरून उठताही येईना, कारण की प्रेरणाने त्याचे हातपाय खुर्चीला एकदम घट्ट बांधलेले होते. किरण जोरजोरात ओरडत होता, पण तिला मात्र काही फरक पडला नाही. ती समोर त्या दृश्याचा आनंद घेत होती. एवढंच नाही तर तिने आपल्या मोबाईलमध्ये किरणला जळताना लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला. तो ओरडतोय त्याचा आनंद मोबाईलमध्ये व्यक्त केला. किरणचा जीव जाईपर्यंत ती त्याच्या समोर उभा होती, तेही मोबाईल घेऊन. त्याचा ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांना गेला. शेजारी देखील तात्काळ धावत आले, पोलिसांना माहिती दिली, अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर प्रेरणा मात्र बाथरूममध्ये जाऊन लपली. अग्निशामक दल, पोलीस या सर्वांनी आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. किरणचा जळून मृत्यू झाला होता. पोलीस आल्यानंतर बाथरूममध्ये लपलेली प्रेरणा बाहेर आली. तिने पोलिसांना वेगळंच सांगितलं, मी बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली होती, तेव्हा किरणने स्वतःला पेटून घेतलं. पोलिसांनी देखील तसंच नोंद करून घेतलं जसं प्रेरणाने सांगितलं. कुठलीही घटना घडली तरी देखील पोलीस तपास करत असतात. त्याच पद्धतीने या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी तपास केला. त्यांनी सर्वात अगोदर प्रेरणा ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणाची CCTV तपासले. त्यावेळेस किरणच्या हातामध्ये खायच्या वस्तूशिवाय दुसरं कोणतीही वस्तू नव्हती. मग तिच्या घरामध्ये पेट्रोल आणि केरोसिन आलं तरी कुठून? त्यामुळं पोलिसांना तिच्यावरती संशय झाला. पोलिसांनी तिचा मोबाईल तपासणीसाठी मागवला, पण तिने टाळाटाळ केली. पोलिसांनी जेव्हा आपल्या भाषामध्ये तिला समजवलं तेव्हा तिने स्वतःचा मोबाईल पोलिसांकडे तपासणीसाठी दिला. मोबाईलमधील दृश्य पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला, कारण की तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं होतं ते किरणचं जळतं शरीर. यावरून पोलिसांना एक गोष्ट तर स्पष्ट झाली, तिनेच किरणची हत्या केली आहे. पण का? तिने किरणला जिवंत का जाळलं? या प्रश्नाचं उत्तर मात्र पोलिसांना मिळालं नव्हतं. जेव्हा तिची चौकशी करण्यात आली तेव्हा याचं उत्तर मिळालं. प्रेरणाने पोलिसांना सांगितलं, आमच्या दोघांचं गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध आहे. तिने अनेक वेळा किरणला लग्नासाठी विचारलं, पण किरण टाळाटाळ करत होता. त्यामुळे प्रेरणाला त्याच्यावरती संशय आला आणि एके दिवशी तिने त्याचा मोबाईल देखील चेक केला. तेव्हा प्रेरणाला किरण बरोबर एक दुसरी मुलगी दिसली. म्हणजे इथं क्लिअर झालं होतं प्रेरणाला, किरण आपल्याला फसवतोय, त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे, तो फक्त आपला वापर करून घेतोय. या कारणांमुळे दोघांमध्ये वाद देखील झाले होते. जेव्हा जेव्हा ती किरणला लग्नासाठी विचारायची तेव्हा तेव्हा तो टाळाटाळ करायचा. त्यावेळेस तिने ठरवलं, जर किरण माझा झाला नाही तर दुसरा कोणाचाही होणार नाही. आणि मग तयार केला तिने किरणला जिवंत पेटून देण्याचा प्लॅन. आत्तापर्यंत आपण हेच ऐकलं होतं, मुलीने प्रेमामध्ये धोका दिला म्हणून बॉयफ्रेंडने मुलीची हत्या केली. पण आता हे पहिल्यांदा घडलंय जिथे मुलीला धोका दिला आणि मुलीने बॉयफ्रेंडला संपवलंय. या घटनेवरती अनेक लोकांनी कमेंट केल्यात, ओ बुलाती है मगर जाने का नहीं.